आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जाईल का? पहिलं तर स्वप्नीलचं मनापासूनचं अभिनंदन की त्यांनी देशाची मान अतिशय अभिमानानं उंचावलेली आहे आणि ही गगनभरारी घेत असताना कोल्हापूरच्या मातीची महती आज 7 समुद्रापार नेण्याचं काम स्वप्नीलच्या रूपानं या ठिकाणी झालं आहे। खासबा जाधवांच्या नंतर हे कांस्य पदक या ठिकाणी आपल्या भारताला प्राप्त झाले आणि तेही मराठी मुलाच्या निमित्तानं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुपुत्राच्या निमित्तानं। स्वप्नीलला मनापासूनच्या शुभेच्छा। आता आपण जे प्रश्न विचारला त्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातला जन्माला आलेला मुख्यमंत्री आहे आणि त्यांनीसुद्धा ह्या रांगड्या मातीतनं कष्टातनं जीवन उभं केलं आहे। त्याच्यामुळं स्वप्नीलच्या कष्टांची जाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नक्की आहे आणि निश्चितच स्वप्नील असतील किंवा स्वप्नीलसारखी अनेक मुलं जी ॲस्पायर करतात भारताचं नेतृत्व करण्याचं स्पोर्ट्समध्ये, त्यांना पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब नक्की करतील आणि ते आर्थिक पाठबळ निश्चितच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असेल की ज्याचा फायदा त्यांनाही होईल आणि नवीन येणाऱ्या तरुण पिढीला जी स्पोर्ट्सची या ठिकाणी काम करू पाहते त्यांनासुद्धा प्रेरणादायी ठरेल। एक मुद्दा आहे की कोल्हापूरला 74 वर्षानंतर पदक मिळालं म्हणतात, 72 वर्षानंतर खासबा जाधव यांच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत आणि आता खासबा जाधव यांना देखील पद्म पुरस्काराची मागणी केली जात आहे। तुमच्या पक्षाच्या वतीने तुम्ही काय सांगाल? खासबा जाधव हे भारताचं भूषण आहे आणि कुस्ती परंपरेमधनं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभरामध्ये गाजतं। शाहू महाराजांनी ह्या कुस्तीला राजाश्रय दिला आणि आज खासबा जाधवांच्या रूपानं पहिलं ऑलिम्पिकचं मेडल भारत देशाला मिळवण्याचं काम एका भारतीय सुपुत्रानं मराठी माणसानं या ठिकाणी केलं होतं। खासबा जाधवांचं नाव अजरामर राहावं या दृष्टिकोनातनं मी सुद्धा लोकसभेमध्ये या बाबतीतली मागणी केलेली आहे आणि निश्चितच आम्ही सर्वजण त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। त्याचबरोबर स्वप्नीलसारख्या तरुणांना हा खर्चिक गेम आहे, करत असताना ह्या मुलांच्यावर प्रचंड लोड येतो, त्या कुटुंबावर लोड येतो आणि या कुटुंबांच्या सर्व ताकदीनिशी म्हणजे सकाळी 5-5 वाजता पेरेंट्स मी बघितलं आहे की त्या फायरिंग रिंगमध्ये त्या ठिकाणी आलेले, कोण स्विमर असेल तर त्याच्यासाठी आईवडील त्या ठिकाणी झडपडणारे आणि एखादं इक्विपमेंट जर या स्पोर्ट्समधलं घ्यायचं झालं तर ते प्रचंड महाग असतं। त्यामुळे याला आर्थिक पाठबळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच्या सुविधा, त्याचं कोचिंग सेंटर्स, या बाबतीतलं अपग्रेडेड नॉलेज असणारी मंडळी त्यांच्या बाजूला असणं गरजेचं आहे। राही सरनोबत असतील किंवा आत्ता आपण या ठिकाणी स्वप्नीलसारखी नवीन घेतलेली गरुड भरारी असेल, या सर्वांच्यासाठी त्यांनी आता एक उंची वाढवून ठेवली कोल्हापूरची, कोल्हापूरला एक बेंचमार्क करून ठेवला आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये हा बेंचमार्क पुढच्या भविष्य पिढीमध्ये नेण्यासाठी सर्व तरी पाठबळ हे राज्य शासन या ठिकाणी उभं करेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।